निश्चितपणे हा विषय अत्यंत गंभीर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्याला अंतिम सही देखील त्यांची झालेली आहे. फक्त GR काढायचा आहे. GR काढण्यासाठी एवढा उशीर का होतो हा मला देखील या ठिकाणी आश्चर्याचा वाटण्याचा भाग आहे. कदाचित कोणी जाणीवपूर्वक करत असतील तर त्यांना माझ्याकडं माझ्या हक्काचा भंग केल्यानंतर नोटीस देण्याचा अधिकार आहे त्यांना माहीत नसेल. आणि म्हणून शेवटी आपण किती वेळ वाट बघायची किंवा किती सहन करायचा हा प्रश्न या गोष्टीमध्ये झालेला आहे. लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांचा कायमचा जो हक्क आहे यांचा हा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहेच, पण या अधिकाऱ्यांनी देखील त्याची जाण ठेवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं हित कुणीच बघितलं नाही. महापालिकेचं मी तुम्हाला सांगतो निव्वळ अधिकाऱ्याने यायचं इथं मौज मजा करायची आणि जायचं का काय असा प्रश्न मला या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कुठल्याही उत्पन्नाचं साधन वाढवलं नाही. कर्मचाऱ्यांची रिक्त पदं अनेक आहेत. प्रोजेक्ट्स तसेच पडून आहेत. म्हणजे त्याकडं बघताना निगेटिव्ह पद्धतीनं बघणं कितपत योग्य आहे. कोल्हापूर महापालिका ही एक ऐतिहासिक महापालिका आहे. छत्रपती शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा या कोल्हापूर शहरासाठी आहे. अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो. अनेक प्रोजेक्ट्स राबवू शकतो. महापालिकेचं उत्पन्न वाढवू शकतो. कर्मचाऱ्यांचे पगार असतील त्यांना कायम करू शकतो. पण हे कुणी पाहिलं नाही. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या ज्या आउटसोर्सिंग कर्मचारी होते त्यांच्यावर देखील अन्याय व्हायचे. त्यांना 15-15, 20-20 हजार रुपये पगार मिळायचे सोडून निम्म्या पगारावर त्यांना ते ठेकेदारांनी पैसे द्यायचे. सातत्यानं मी त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. 530 कर्मचाऱ्यांना 35 वर्षापासून जे सेवेत आहे त्यांना कायम देखील करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे 157 कर्मचारी तुम्ही यांच्या प्रमुखांची एकदा बाईट घ्या. मी त्यांच्यासाठी काय केले. पहाटे 4-4, 5-5 वाजता मी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांना घेऊन गेलेलो आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हा विषय संपवायसाठी अत्यंत प्रामाणिकपणाने मी प्रयत्न केलेला आहे.